चटणी आहे ज्याच्यामध्ये डीप केल्यानंतर याची टेस्ट काहीतरी वेगळीच लागते, एकदम भारी। नमस्कार मित्रांनो, मी प्रिने बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या जर्नी विथ प्रिने या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। मित्रांनो, आजचा दिवस आहे विशेष, कारण आज आहे गटारी। आता याला गटारी म्हणावं की गटारी म्हणावं हा संशोधनाचा विषय आहे, पण जेवढं मला माहित आहे आज आहे आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे आषाढ अमावस्या। आणि आजच्या दिवशी नॉनव्हेज जेवण केलं जातं, मजा केली जाते, मस्ती केली जाते, कारण उद्यापासून सुरू होणारा आपला श्रावण महिन्यामध्ये येतात आपले अनेक सण, ज्याच्यामध्ये असते रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, गणपती, गोविंदा, आणि अशा वेळेला अनेक धार्मिक गोष्टी केल्या जातात आणि मांसाहार टाळला जातो। खाणारी लोक तर खातच असतात, यामध्ये काही प्रश्नच नाही, पण अनेक जणांचे उपवास असतात गणपती असेपर्यंत। सो आजच्या दिवशी लोक नॉनव्हेज वरती पूर्ण ताव मारून देतात आणि अशाच कुठेतरी एक छोटासा प्लॅन आज आपण आपल्या फॅमिली सोबत केलेला आहोत। तर आज आपण जातोय एका ऑथेंटिकेट मालवणी हॉटेलला, कारण चिकन तर आपण बऱ्याच वेळा खात असतो, पण फिश आणि तेही मालवणी पद्धतीचं फिश खाणं हा संयोग जुळून येत नसतो। सो आज आपण एका मालवणी ऑथेंटिकेट हॉटेलला जातोय आणि तिथे जाऊन आपण मालवणी फूड टेस्ट करणार आहोत आणि तेही तुम्हाला दाखवणार आहोत या व्हिडिओच्या मार्फत। तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर फायनली मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत अंधेरी पूर्व येथील मालवणी ढाबा या रेस्टॉरंटला। खरा प्लॅन आपला वेगळा होता, आपण गेलो होतो वांद्रे पूर्व येथील जय हिंद हॉटेलला, ज्याचं रिकमेंडेशन आपल्याला बऱ्याच प्रेक्षकांनी दिलं होतं, पण बॅड लक होतं, तिथे 2 तासाची वेटिंग होती, त्यामुळे आपण इथे पुन्हा आलो आहे। आणि इथे हॉटेलच्या बाहेरच ही भाकरी बनवण्याची प्रोसेस चालू आहे। या मावशी बघा इथे पटापट अशा भाकरी लाटतात सुद्धा आहे आणि त्याचबरोबर तव्यावर असलेल्या भाकरीला शेकसुद्धा देत आहेत। किती पटापट आणि कंटिन्यू करत असतात या। मी मागेसुद्धा या हॉटेलला आलो होतो एकदा, बघा इथे तांदळाची भाकरी टाकलेली आहे त्यांनी तव्यावरती आणि तिला व्यवस्थित शेकसुद्धा देतात आणि दुसऱ्या ठिकाणी ते लाटण्याचं काम पण चालू आहे। अशा प्रकारे भाकरीला शेक दिला जातो आहे, भाकरी चांगली फुगते आहे आणि दुसऱ्या साईडला बघा मस्त अशी भाकरी तयार झाली आहे। आणि त्यांनी या भाकरीनिमित्त आपली पूर्ण फॅमिली आलेली आहे हॉटेल मालवणी ढाब्याला आणि आज आपण हॉटेल मालवणी ढाबा याला एक्सप्लोअर करतोय। आणि पहिली डिश आपली जी आलेली आहे ती आलेली आहे बोंबील कुरकुरा। स्टार्टर आयटम मागवला होता बोंबील कुरकुरा आणि आज आपल्याबरोबर पूर्ण फॅमिली आहे, सगळेजण आहे, पंकज सुद्धा आहे, इकडे वियान आहे, यश आहे, मनाली आहे, रंजना आहे आणि पप्पा सुद्धा आले आज। सो आपली दुसरी डिश सुद्धा आलेली आहे आणि ही आहे मांदेली फ्राय। तर आपली आली आहे पहिली थाळी, त्याच्यामध्ये आपण मागवलं होतं सुरमई थाळी। त्या अगोदर मी स्टार्टर ट्राय केला, बोंबील कुरकुरा, आणि एकदम कुरकुरीत त्याचे बोंबील आहेत आणि खूप टेस्टी आहे। त्याबरोबर ठेच्याची चटणी आहे ज्याच्यामध्ये डीप केल्यानंतर याची टेस्ट काहीतरी वेगळीच लागते, एकदम भारी। त्याचबरोबर आपली सुरमई थाळी येते, ज्यामध्ये सुरमईची पीस आहे, चवळा आहे, रस्सा आहे, भात आहे, सोलकढी आहे, कांदा लिंबू आहे। बघूया आता टेस्ट करून आपण कसं लागतं। गटारी असो किंवा काही असो, आपल्याबरोबर व्हेज खाणारी माणसं असतातच आणि ही माणसं व्हेज खात आहेत आणि त्यांच्यासाठी आपण स्पेशल मागवली आहे अळूवडी। तर ही अळूवडी सुद्धा आली आहे। त्यानंतर यशची आता चिकन थाळी सुद्धा आली, ही आहे चिकन थाळी। तर मित्रांनो, आपली सुरमई थाळी आली आहे आणि सुरमई थाळीमध्ये 2 मोठे सुरमईचे पीस आहेत। त्यानंतर ही तांदळाची भाकरी, भात, कोथिंबीर टाकलेला, जवळा, इथे मालवणी कढी, इथे सोलकढी आणि इथे कांदा लिंबू। सो सुरुवात करूया आणि बघूया आपली टेस्ट करून की मालवणी आपली सुरमई थाळी कशी आहे। यशची आता आली आहे चिकन थाळी आणि यश करतोय ट्राय चिकन। सो बघूया चिकनचा रस्स्यामध्ये तो डीप करतोय भाकरी तांदळाची। यश
कशी आहे? घरगुती घरच्यासारखी चव आहे का? एकदम घरच्यासारखी चव आहे असं म्हणतोय. आणि हे बघा, हे सुक्क चिकन आहे, चिकन रस्सा, भात, भाकरी आणि सोलकढी. पंकज बाजूला मटन थाळी टेस्ट करतोय. काय बाई, कशी आहे? चांगली आहे. आणि भरपूर महिन्यानंतर 7 महिन्यानंतर मटन खातोय आज गटारी निमित्त. फ्राय सुरमई टेस्ट करतोय का? फ्रेश आहे. मागच्या वेळेला जो गोमंतक मध्ये एक्सपिरियन्स आला होता तसा नाही, हेल्दी फ्रेश आहे. एकंदरीत पूर्ण टाट मधले जे आयटम आहेत एकदम चविष्ट आहेत. भाकरी गरमागरम आहे. इथे पण एक पीस आहे सुरमईचा, हा मोठा सुरमईचा पीस आहे. जवळा सुद्धा अप्रतिम आहे आणि याची चव एकदम गावच्या सारखीच आहे, त्यामुळे मजा येते खूप खायला. तर मित्रांनो, आता तुम्ही जे बघताय तुमच्या समोर ती आहे प्राउन्स थाळी. यामध्ये फ्राय प्राउन्स किती भारी दिसतात. त्याचबरोबर चपाती, भात, कढी, सोलकढी आणि स्वीटमध्ये त्यांनी आपल्याला यामध्ये गुलाबजामुन सुद्धा दिलं होतं. आता जी समोर आहे ती ऑथेंटिकेट आपली मालवणी कोंबडे वडे स्पेशल थाळी. यामध्ये वडे आहे, चिकन आहे आणि बाकी जे थाळींमध्ये असतं त्याप्रमाणे यात सुद्धा आहे. ही आहे स्पेशल पॉम्पलेट थाळी आणि याच्यामध्ये पॉम्पलेटचा मोठा फ्राय पीस आहे, तांदळाची भाकरी आहे, जवळा आहे, त्याचबरोबर 2 कढी, एक छान असा गोड स्वीट गुलाबजामुन, राईस आणि सोलकढी. तर असा एकंदरीत हॉटेलचा भाग आहे. आणि इथे तुम्ही पार्टीज किंवा तुमचे काही आनंदाचे प्रोग्राम्स असतील, सेलिब्रेशन असेल, तेही तुम्ही इथे येऊन साजरे करू शकतात. जर तुमचा 15 ते 20 जणांचा ग्रुप आहे तर आरामात तुम्ही इथे जेवणाचा म्हणजेच डिनरचा किंवा लंचचा प्लॅन करू शकता. खरं तर मित्रांनो, आपल्याला हॉटेलमध्ये बरंच काही शूट करायचं होतं, पण आपण जो प्लॅन केला होता त्यामध्ये आपण पहिल्यांदा गेलो होतो वांद्र्याच्या जय हिंद हॉटेलला. पण तिथे गेल्यानंतर आपल्याला 2 ते 2.5 तासांचं वेटिंग तिथे मिळालं. त्यामुळे आपण नंतर गेलो होतो नवचैतन्य, जिथे आपण मागचा एक व्हिडिओ बनवला आहे. ज्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी नक्की एकदा जाऊन बघा. तिकडचं ही जे मालवणी जेवण असतं ते उत्कृष्ट दर्जाचं असतं. सो तिथेही गेलो होतो आपण. पण ॲज युज्युअल गटारी असल्यामुळे तिथेही 2 ते 2.5 तासांचं वेटिंग होतं आणि त्यांचे बरेच पदार्थ संपलेही होते. म्हणजे मोदक नव्हते अवेलेबल, सुरमईही संपली होती. सो मग तिथून पुन्हा आम्हाला माघारी आमच्या अंधेरीत यावं लागलं. आणि कसं म्हणतात ना की आपल्या जवळच काही गोष्टी असतात पण आपण त्या एक्सप्लोअर न करता आपण लांब जात असतो, असं नाही आहे. पण त्या प्रत्येक हॉटेलची ती खासियत आहे, म्हणून त्यांची नावही तेवढी मोठी आहेत. मग जय हिंद असेल, नवचैतन्य असेल. आणि आपला नेहमीच प्रयत्न असतो की चांगल्या हॉटेलला आपण एक्सप्लोअर करायचं असतं, तिकडचं फूड लोकांपर्यंत पोचवायचं असतं. आणि असाच काहीसा एक्सपिरियन्स आज आपल्याला आपल्या इथे जो मालवणी ढाबा हॉटेल आहे तिथेही आला. खूप सुंदर जेवण होतं. अराउंड 11:15 वाजले होते आणि त्यामुळे वेळ कमी होता आणि थोडं हॉटेलही त्यांना बंद करायची घाई होती. त्यामुळे जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी शूट केलं. पण एकंदरीत रिव्ह्यू जो आहे तो मी आता तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये एकतर जेवण फार उत्तम होतं, त्यामध्ये कोणती शंका नाही. जी थाली होती ही परिपूर्ण होती. म्हणजे असं कुठेच नव्हतं की गटारी आहे म्हणून आपण काहीतरी देऊया ग्राहकांना, असा कुठेच प्रकार दिसला नाही मला. ज्या पद्धतीने नॉर्मल वेळेला तुम्हाला एखाद्या हॉटेलला जी थाळी मिळते मालवणी ऑथेंटिकेट थाळी, मग ती फिशची असून दे, मटनची असून दे किंवा चिकनची असून दे, त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला सर्व केलं होतं. आणि प्रत्येक पदार्थाची चव ही उत्कृष्टच होती. म्हणजे कुठेच असं वाटलं नाही की आपण आज लोड असणाऱ्या दिवशी आलोय हॉटेलमध्ये किंवा आज शेवटचा दिवस आहे गटारीचा आणि त्यामुळे कसंही पदार्थ सर्व करूया, तसं कुठेही वाटलं नाही. सुरमईची चव अप्रतिम होती. एकदम फ्राय पीस 2 फ्राय पीस दिले होते त्यांनी थाळीमध्ये. त्या व्यतिरिक्त भाकरी, चटणी, जी जवळ्याची स्पेशल चटणी होती, त्यानंतर सोलकढी, एकंदरीत राईस वगैरे सगळे आयटम खूप भारी होते. पप्पांनी आणि पंकजने मटन थाळी घेतली होती, त्यामध्येही मटन उत्तम शिजलेलं होतं आणि चवही खूप भारी होती. त्यानंतर यशने घेतली होती चिकन थाळी. चिकन थाळीमध्येही चिकन फार चांगल्या पद्धतीने शिजलेलं होतं, त्याची चव खूप छान होती. आपल्याबरोबर 2 व्हेज मेंबरही होते, त्यांनी घेतली होती अळूवडी, त्याचबरोबर त्यांनी घेतला होता पनीर हंडी. सो तीही खूप छान होती. आणि स्पेशल एक गोष्ट सांगायची गेली तर इथे गरमागरम भाकरी तुम्हाला खायला मिळते. मग ती नाचणी, ज्वारीची असो किंवा तांदळाची असो,
एकदम मजा येते जेवताना, कारण थाळीमध्ये भाकरी असणं हे फार गरजेचं असतं आणि एकंदरीत आपल्याला इथे ती गरमागरम भाकरी पण खायला मिळाली. जस्ट रिकमेंड करेन तुम्हाला, जर तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर कधी प्लॅन करताय, तुमचं एखादं सेलिब्रेशन करायचं असेल, तुमचा 15 ते 20 जणांचा ग्रुप आहे, लंच करण्याचा विचार करताय, डिनर करायचा विचार करताय, मस्ट विजिट करा. मालवणी ढाबा आहे अंधेरी ईस्टला, शांतीनगरला. क्रिश मालवणी धाबा अशा नावाने तो ओळखला जातो आणि बरीच हॉटेल आजूबाजूला आहेत तिथे, पण याची क्वालिटी फारच उत्तम आहे आणि मी तुम्हाला सांगेन की कधीतरी नक्की तुम्ही जाऊन सुद्धा ट्राय करा. हॉटेलच्या संपूर्ण डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतच आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर एक काळ्या कलरचं बटन तुम्हाला शेजारी दिसत असेल ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपले येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मिळेल. तर मित्रांनो, आपला नेहमीच असा प्रयत्न आहे की आपल्या मराठी माणसाला, आपल्या मालवणी फूडला जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवायचं आहे आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भरपूर फिरा, मस्त मस्त खा आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. बाय बाय.